मी आता तुम्हाला पानातलं गोपद्म दाखवणार आहे। पान म्हटलं की भरपूर आकारामध्ये तुम्हाला काढायला येईल, पण आता मी हा एक साधा सिंपल आकार तुम्हाला दाखवणार आहे। हे जे पान आहे या पानाचा आपण हा आकार काढला, हा डार्क कलरने काढलेला आहे आणि आता मी त्यात फेंट कलर भरत आहे। डार्क हिरव्याने आउटलाइन, मध्ये पूर्ण फेंट कलर भरायचा आहे। गाळणीमध्ये थोडाच रंग घ्यायचा आहे, म्हणजे मग व्यवस्थित पडतो त्या गाळणीतनं। आपलं हे पान काढून झालेलं आहे पानाचं स्केच। आता मी त्याला आउटलाइन परत एकदा शार्प करते। हे कशासाठी मी करते ते तुम्हाला लक्षात येईल। हा पानाचा आकार काढून झालाय, यामध्ये मी काढणार आहे गोपद्म। गोपद्म तुम्ही कुठल्याही रंगाने काढू शकता, पण या पोपटी रंगावर उठून दिसतील असे कलर घेतला की ते सुंदर दिसतात। इथे काढणार आहे मी गोपद्म 4। अशी ही 4 गोपद्म आपली काढून झाली आहेत। आता मी पानांच्या शिरा काढतेय। हे झालं पान आणि पानामध्ये गोपद्म। आता ह्याला आणखी सुंदर दिसण्यासाठी मी ही जी बॉर्डर आपण जाड केली आहे त्याला मी इथे बोट ठेवून त्याने डबल रंगाची बॉर्डर आपली तयार होतीये। बघा किती सुंदर दिसतंय हे पान। ही जर दारात तुम्ही रांगोळी काढली किंवा हे जर काढलं तर वेगळी रांगोळी किंवा वेगळं काही काढायची गरज नाही। एकाच रांगोळीमध्ये दोन्ही हेतू तुमचे साध्य होतात। एक तर सुंदर रांगोळी पण दारात येते आणि शुभचिन्ह पण येत आहेत। गोपद्म हे शुभचिन्ह आहेत। हे असं तुम्ही या बाजूने केलं तरी ते किंवा नाही केलं तरी ते सुंदर दिसणार आहे। हे झालं पानातलं गोपद्म। दारात मोराचं वॉल पीस असल्यामुळे मी दाराच्या समोर कोयरीच्या शेपमध्ये किंवा मोराच्या शेपमध्ये म्हणता येईल असं हे गोपद्म काढले। दाराच्या समोर आणि हे फुलातलं गोपद्म, हे चौकोनी आकारातलं आणि हे शंकरपाळीच्या आकारातलं।